साताऱ्याच्या त्या जुन्या कौलारू घराच्या गच्चीवरून मंगळवारची पहाट अत्यंत संतपणे जमिनीवर उतरत होती. सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरांच्या कड्यांमधून डोकावणाऱ्या सूर्यकिरणे पांढऱ्या शुभ्र धुक्याला हळूहळू बाजूला सारत होती, ज्यामुळे आजूबाजूच्या शेतांवर, उसाच्या पात्यांवर आणि अंगणातल्या गवतावर साचलेले दवबिंदू मोत्यासारखे चमकू लागले होते. हवेमध्ये एक प्रचंड गारवा होता, जो हाडांपर्यंत टोचत होता. कावेरी सकाळी 5:30 वाजताच उठली होती. तिने आज फिकट निळ्या रंगाचा कॉटनचा नक्षीदार सुती कुर्ता आणि पांढरी सलवार घातली होती. तिची लांब सडक वेणी पाठीवर रुळत होती आणि नेहमीचा चष्मा तिच्या नाकाच्या शेंड्यावर स्थिर होता. तिने हातात गरम पाण्याचा तांब्या घेतला आणि ती अंगणामध्ये आली. काल रात्री मंदारने गिटारवर गायलेले ते गाणं आणि त्याचा तो भाऊक आवाज तिच्या कानामध्ये अजूनही गुंजत कुठेतरी घुमत होता. पण जसा तिला मुंबईच्या त्या रेडिओ स्टुडिओतला त्याचा संशयी कठोर चेहरा आठवला, तसं तिचं मन पुन्हा एकदा कडक झालं. ती स्वाभिमानी मुलगी होती, त्यामुळे इतक्या सहज आणि मोफतपणे ती त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये परत येऊ देणार नव्हती. विश्वास गमावणं खूप सोपं असतं. एका क्षणामध्ये तो तुटून जातो, पण तो पुन्हा गमावण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं आणि अहंकाराची आहुती द्यावी लागते. हे तिला या रॉकस्टारला दाखवून द्यायचं होतं. तिने अंगणात पाऊल ठेवलं तर बाकावर मंदार चक्क उठून बसला होता. रात्रभर उघड्यावर साताऱ्याच्या थंडीमध्ये झोपल्यामुळे त्याचा चेहरा पडला होता. डोळे हलके लाल झाले होते आणि त्याचे लांब केस डोक्यावर अस्ताव्यस्त विखुरलेले होते. पण कावेरीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली. गुड मॉर्निंग कावेरी. मंदारने त्याचा नेहमीचा बेस आवाज काढून अत्यंत मऊ आणि आर्त सुरामध्ये तिला साद घातली. कावेरीने त्याच्याकडे कोरडी आणि नजर रोखून पाहिले. मिस्टर मंदार, गुड मॉर्निंग वगैरे राहू द्या. काल तुम्ही शेतात काम केलं, चिखलात पडलात, हे सर्व ठीक आहे. पण मला वाटतं तुमची ही 2 दिवसांची गावाकडची सहल आता संपली पाहिजे. मुंबईत तुमच्या नवीन कानाची केस चालू आहे. तिथे कोर्टामध्ये वकील तुमची वाट पाहत असतील. उगाच इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा गाडी स्टार्ट करा आणि सरळ हायवे गाठा. कावेरीने अत्यंत शांत पण खडकासारख्या कडक आवाजामध्ये त्याला सुनावले. मंदार बाकावरून उठला. त्याचे पाय थकव्यामुळे थोडे लटपटले. तो चालत तिच्या अगदी जवळ आला. तिच्या अंगातून येणारा तो साबुदाणा आणि मोगऱ्याच्या साध्या साबणाचा ओळखीचा सुगंध त्याला सुखावून गेला. त्याने तिचा रस्ता अडवत म्हटले, मी कालच सांगितलं होतं, जोपर्यंत तू या राजीनाम्याचा कागद फाडून टाकत नाहीस आणि माझ्यावर आधीसारखा विश्वास ठेवत नाहीस, तोपर्यंत मी मुंबईचा रस्ता बघणार नाही. आज काय काम आहे ते सांग. कावेरीने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही सुमितने केलेल्या कटाचा आणि मंदारने घेतलेला संशयाचा राग स्पष्ट दिसत होता. आजचं काम तुमच्यासारख्या आलिशान गाडीतून फिरणाऱ्या माणसाला जमणार नाही. आज गावामध्ये आठवडी बाजार आहे. घरासाठी लागणारा सगळा किराणा, भाजीपाला आणि गोण्या पाठीवर वाहून आणायच्या आहेत. गाडी वापरायची नाही. डोक्यावर किंवा पाठीवर ओझं वाहून आणायचं आहे. जमणार असेल तर थांबा, नाहीतर रस्ता मोकळा आहे. तिने नवीन आव्हान त्याच्या अंगावर फेकलं. काहीही मंजूर आहे. मंदारने आपले विस्कटलेले केस मागे सारत हसून सांगितले. सकाळी 9 वाजता दोघे गावच्या मुख्य बाजारपेठेच्या दिशेने पायी निघाले. कावेरीच्या हातामध्ये कापडी पिशव्या होत्या आणि ती झपाझप पावले टाकत पुढे जात होती. मंदार तिच्या पाठीमागे चालत होता. गावातले लोक मंदारकडे आश्चर्याने पाहत होता. काहींनी त्याला ओळखले होते आणि ते आपापसात कुजबुजत होते. अरे, हा तर तो टीव्हीवर गाणारा रॉकस्टार मंदार ना? हा इथे कावेरीच्या मागे काय करतोय? पण मंदारला लोकांच्या बोलण्याची काहीच पडून नव्हती. त्याचे पूर्ण लक्ष फक्त कावेरीवर होते. बाजारामध्ये पोहोचल्यावर प्रचंड गर्दी आणि आरडाओरडा सुरू होता. भाजी विक्रेते, किराणा दुकानदार आपापले भाव ओरडून सांगत होते. कावेरी एका दुकानापाशी थांबली. तिने कांदे, बटाटे आणि 2 मोठ्या गव्हाच्या गोण्यांची ऑर्डर दिली. हे घ्या मिस्टर मंदार, ही बटाट्याची आणि कांद्याची पिशवी तुमच्या एका हातात आणि ही 20 किलोची गव्हाची गोणी तुमच्या पाठीवर. कावेरीने ती गोणी त्याच्या पाठीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. गोणी पाठीवर पडताच मंदारचा तोल गेला. त्याचे गुडघे वाकले. त्याने आयुष्यात गिटारच्या 5 किलोच्या केसपेक्षा जास्त वजन उचलले नव्हते. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर आधीच पट्टी बांधलेली होती, त्यामुळे त्याला गोणी पकडताना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. पण त्याने कावेरीकडे पाहिले. ती हात बांधून अतिशय शांतपणे त्याच्या चेहऱ्यावरील वेदना पाहत उभी होती. तिच्या डोळ्यामध्ये एक सुप्त दुःख होते. तिला माहिती होते की त्याला त्रास होतोय, पण तिने तिचे मन अधिकच घट्ट केले होते. काय झालं रॉकस्टार सर? जमणार नाहीये का?
द्या ती गोणी खाली, मी एखाद्या हमालाला सांगते. तुम्ही जा गाडीत एसी लावून. कावेरीने टोमणा मारला. नाही, मी मी नेणार आहे, मंदारने दात ओठ खात म्हटले. त्याने पूर्ण ताकद लावून ती गोणी पाठीवर व्यवस्थित स्थिर केली आणि तो चालू लागला. बाजारातून घरापर्यंतचा अर्धा किलोमीटरचा रस्ता मंदारसाठी एखाद्या नरक यातनेपेक्षा कमी नव्हता. प्रत्येक पाऊल टाकताना त्याच्या पाठीमध्ये कळ येत होती. हाताची पट्टी घामाने ओली झाली होती. कावेरी पुढं चालत होती, पण ती मध्येच मागे वळून चोरून त्याच्याकडे पाहत होती. त्या नागमोडी आणि अरुंद वाटेवरून चालताना अचानक मागून एक भरधाव आलेला मालवाहू टेम्पो जोरात हॉर्न वाजवू लागला. बाजाराची गर्दी असल्यामुळे रस्ता खूप अरुंद झाला होता. कावेरी एका बाजूला उभी राहून टेम्पोला जागा देण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे लक्ष पाठीवर गोणी असलेल्या मंदारकडे होते. टेम्पोचा वेग जास्त होता आणि त्याचा डावा कोपरा कावेरीला घासत जाणार इतक्यात मंदारने पाठीवर गोणी असतानाही अत्यंत वेगाने आपला डावा हात पुढे केला आणि कावेरीला कमरेत घट्ट धरून स्वतःकडे ओढले. त्या अचानक लागलेल्या धक्क्यामुळे मंदारच्या पाठीवरची 20 किलोची गोणी चिखलात आणि मातीमध्ये धपकन पडली. पण कावेरी पूर्णपणे मंदारच्या रुंद छातीवर विसावली होती. पण कावेरी तिच्या पाठीला मंदारच्या डाव्या हाताची घट्ट पकड होती. दोघांच्या शरीराचा अत्यंत जवळून स्पर्श झाला. थंडीच्या त्या हवेतही मंदारचे शरीर श्रमामुळे आणि कावेरीच्या या जवळीकीमुळे कमालीचे गरम झाले होते. त्याच्या छातीची वेगवान धडधड कावेरीला तिच्या शरीराला जाणवत होती आणि मंदारचा गरम श्वास तिच्या गालावर मानेवर आदळत होता. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. आजूबाजूला बाजाराचा प्रचंड गोंगाट होता. लोक ओरडत होते, पण त्या दोघांसाठी जणू संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली होती. मंदारच्या डोळ्यामध्ये कावेरीसाठी अथांग काळजी, प्रेम आणि तिची ओढ स्पष्ट दिसत होती. वाऱ्याच्या एका झुळकीमुळे कावेरीच्या केसांची एक बट तिच्या चष्म्याच्या फ्रेमला अडकवून चेहऱ्यावर आली होती. मंदारने आपला तोच डावा हात हळुवारपणे वर केला आणि अतिशय नाजूक बोटांनी ती बट तिच्या कानामागे सारली. त्याच्या बोटांचा तो मऊ स्पर्श तिच्या गालाला लागताच कावेरीच्या संपूर्ण शरीरामध्ये एक विजेची लहर धावून गेली. तिने नकळत आपले डोळे मिटून घेतले. तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना कुठे? लक्ष कुठे असतं तुझं? मंदारने अत्यंत रोमॅन्टिक, जिव्हाळ्याच्या आणि काळजीयुक्त आवाजामध्ये थेट तिच्या कानाजवळ विचारले. कावेरीचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिचा तो प्रॅक्टिकल कडकपणा एका क्षणासाठी पूर्णपणे वितळून गेला. तिने पुन्हा डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले, जिथे तिला स्वतःचे जुने हक्काचे स्थान परत दिसले. पण दुसऱ्या क्षणी तिला रेडिओ स्टुडिओतला त्याचा तो संशयी चेहरा आठवला, जेव्हा त्याने तिचा हात झटकला होता आणि तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्या आठवणीने तिचे मन पुन्हा जागे झाले होते. तिने लगेच स्वतःला सावरले आणि ती मंदारच्या मिठीतून झटकन बाहेर पडली. तिने आपली ओढणी व्यवस्थित केली आणि विखुरलेले केस सावरले. मी ठीक आहे. तुम्ही गोणी खाली पाडलीत, ती पुन्हा उचला आणि चला. कपडे बघा, तुमचे पूर्ण खराब झालेत. कावेरीने पुन्हा आवाजात तोच कोरडेपणा आणण्याचा प्रयत्न केला, पण तिचा थरथरणारा आवाज तिच्या मनाची गडबड उघडी करत होता. मंदारने तिच्याकडे पाहून एक मुख समजूतदार श्वास घेतला आणि जमिनीवर पडलेली गोणी पुन्हा पाठीवर चढवू लागला. दुपारी घरी पोहोचल्यावर मंदारची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. तो अंगणातल्या लाकडी बाकावर धाडकन कोसळला. त्याच्या पाठीमध्ये आणि हाताच्या दुखापतीमध्ये प्रचंड कळा येत होता. त्याचे शरीर घामाने आणि चिखलाने माखलेले होते. कावेरी घरात गेली. तिने स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवले, पण तिचे लक्ष सतत बाहेर बाकावर पडलेल्या मंदारकडे होते. ती स्टीलचा डबा घेऊन बाहेर आली. तिने पाहिलं की मंदार डोळे मिटून पाठीवर हात ठेवून तीव्र वेदनेने कणत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर कष्टाच्या रेषा स्पष्ट उमटल्या होत्या. तिच्या मनामध्ये प्रचंड कालवाकालव झाली. ती धावतच आतमध्ये गेली आणि तिने साताऱ्याचे जुने घरगुती नारायण तेल म्हणजेच पेन किलर ऑइल एका वाटीमध्ये काढले. ती बाकापाशी आली आणि कडक पण तेल लपलेल्या काळजीच्या आवाजामध्ये ती म्हणाली, उठून बसा आधी, शर्ट वर करा, पाठीला तेल लावून देते. मंदारने थकून डोळे उघडले. कावेरीला हातात तेलाची वाटी घेऊन उभी राहिलेली पाहून त्याच्या डोळ्यांमध्ये वेदनेच्या आड एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. तो हळूच उठून बसला आणि त्याने भिंतीला टेकून आपला राखाडी टी शर्ट वर केला. कावेरी त्याच्या पाठीमागे बसली. तिने आपल्या हातावर ते गरम तेल ओतले आणि मंदारच्या रुंद पाठीवर आपल्या नाजूक हातांनी मॉलिश करायला सुरुवात केली. तिचा हाताचा मऊ उबदार स्पर्श मंदारच्या पाठीवर होताच त्याच्या शरीरातील आखडेलपणा आणि वेदना जणू अर्ध्या पडून गेल्या. कावेरी अत्यंत बारकाईने हळुवारपणे तेल जिरवत होती. तिचे बोट त्याच्या पाठीवरच्या स्नायूंना मऊ करत होती. मंदारने डोळे मिटले आणि त्या सुखाचा आस्वाद घेतला. कावेरी, मला माहिती आहे, तू अजूनही माझ्यावर खूप नाराज आहेस.
तुझा हा अबोला न्यायी आहे, पण हा तुझा स्पर्श सांगतोय की तू अजूनही माझ्यातल्या माणसावर तितकंच प्रेम करतेस. तू मला पूर्णपणे नाकारू शकत नाहीस. मंदारने मागे न वळता अत्यंत हळू आणि मखमली आवाजामध्ये म्हटले. कावेरीचे हात त्या वाक्यावर क्षणभर थांबले. तिच्या डोळ्यातून एक तप्त अश्रू घळाघळा वाहून मंदारच्या उघड्या पाठीवर पडला. तो गरम पाण्याचा थेंब पाठीवर पडताच मंदार क्षणामध्ये थरथरला. मंदार, प्रेम करणं खूप वेगळं असतं आणि एखाद्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणं खूप वेगळं. जेव्हा तुम्ही माझ्यावर संशय घेतला तेव्हा माझं प्रेम नाही तुटलं. माझा तो स्वाभिमान तुटला, जो मी तुमच्यासमोर कमावला होता. हा अबोला आत्ताच संपणार नाही, तिने अत्यंत जड अंतकरणाने सांगितले. तेलाची वाटी बाजूला ठेवली आणि ती जेवणाचा डबा तिथेच ठेवून तातडीने आतमध्ये निघून गेली. मंदार तिथेच बसून राहिला. त्याला समजले की कावेरीच्या मनाला झालेली जखम खूप खोल आहे आणि ती इतक्या सहज भरूनच निघणार नाही. संध्याकाळचे 7 वाजले होते. साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरू लागली होती आणि हवेतला गारवा अधिकच तीव्र झाला होता. कावेरी तिच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर काही नवीन नोकऱ्यांचे पर्याय शोधत बसली होती, कारण तिला द वाईब कंपनीमध्ये परत जायचे नव्हते. तिने तिचा मोबाईल चालू केला, कारण तिला राहुलकडून ऑफिसचे काही कायदेशीर अपडेट्स हवे होते. तिने राहुलला फोन लावला. हॅलो राहुल, कसे आहात? ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? सुमितची चौकशी कुठपर्यंत आली? फोन उचलल्याबरोबर पलीकडून राहुलचा आवाज खूप घाबरलेला, धापा टाकणारा आणि थरथरत असलेला आला. मॅम, मॅम खूप मोठा अनर्थ झाला आहे. तुम्ही आणि मंदार सर कुठे आहात? साताऱ्यात आहात ना? हो, आम्ही साताऱ्यातच आहोत. पण काय झालं राहुल? एवढा का घाबरला आहेस? पोलीस केस काय झाली? कावेरीने संशयाने आणि चिंतेने विचारलं. मॅम, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सुमित आज दुपारी पोलीस कस्टडीतून फरार झाला आहे. हो मॅम, तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. पोलिसांनी आम्हाला तपास करताना सांगितले की त्याने पळून जाण्यापूर्वी त्याच्या गुप्त लॉकरमधून त्याचे सगळे पैसे आणि पासपोर्ट काढला आहे. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे पळताना त्याने ऑफिसच्या एका शिपायाला फोन करून धमकावले की तो मंदार आणि तुमच्याकडून त्याचा बदला घेतल्याशिवाय भारताबाहेर जाणार नाही. सुमितला कळाले आहे की मंदार सर तुम्हाला शोधत तुमच्या गावी साताऱ्याला आले आहेत. पोलीस तुमच्या साताऱ्याच्या लोकल स्टेशनच्या संपर्कात आहेत आणि तिथली टीम तुमच्या घराच्या दिशेने निघाली आहे. पण घाटामध्ये आज खूप जास्त धुके आणि ट्रॅफिक असल्यामुळे त्यांना पोहोचायला किमान 1 ते 1.5 तास लागेल. मॅम, सुमित खूप क्रूर आणि डेंजरस माणूस आहे. तो पैशांसाठी काहीही करू शकतो. तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता सावध व्हा. घराचे दरवाजे खिडक्या लावून घ्या. राहुलने एका दमामध्ये सगळा सस्पेन्स आणि भयानक सत्य सांगितले. हे ऐकताच कावेरीच्या हातातील मोबाईल जमिनीवर पडला आणि बॅटरी बाहेर आली. तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला. घसा कोरडा पडला. सुमित फरार झाला आहे आणि तो साताऱ्याच्या दिशेने येतोय. तिने तातडीने खिडकी बाहेर पाहिले. बाहेर अंगणात फक्त एकच जुना दिवा जळत होता आणि आजूबाजूला घनदाट पांढरे धुके पसरले होते, ज्यामध्ये 5 फुटावरचेही काही दिसत नव्हते. संपूर्ण परिसरातली शांतता अचानक भयानक वाटू लागली होती. नेहमी ओरडणाऱ्या रातकड्यांचा आवाज अचानक पूर्णपणे थांबला होता, जणू संपूर्ण निसर्गाने श्वास रोखला होता. आणि नेमका त्याच वेळी घराच्या पाठीमागील झाडांमधून वाळलेल्या पालापाचोळ्यावर कोणाच्या तरी जड बुटांचा खडखड असा संत आणि भयानक आवाज कावेरीच्या कानावर पडला. सुमित साताऱ्याच्या या निर्जन घराच्या अगदी पाठीमागे पोहोचला होता. कावेरीचे डोळे भयाने विस्फारले आणि ती मंदारला हाक मारण्यासाठी बाहेर धावली. नात्यातल्या रुसव्या फुगव्याच्या या विश्वासाच्या या खेळाच्या मधोमध आता एक भयानक आणि जीवघेण्या संकटाचा थरारक सस्पेन्स उभा राहिला होता.